हॅलो गाईज, वेलकम टू न्यूरोस्पार्क इन्स्टिट्यूट. तर आज आपण काय करणार आहोत बेटा? आज आपण पायथन कोर्स स्टार्ट करू. ठीक आहे. ज्यांना प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांची इच्छा आहे प्रोग्रामिंग शिकण्याची, त्यांच्यासाठी आपण काय केलं बेटा? पायथन प्रोग्रामिंग स्टार्ट करतो. ठीक आहे. तर हा कोर्स टोटल मराठीमध्ये होणार आहे. जे इच्छुक आहेत त्या सर्वांनी हा कोर्स केला तर चालेल. ज्यांना हार्ड जातंय त्यांच्यासाठी अगदी इझी वेने आपण पूर्ण गोष्टी आपण पायथॉनमध्ये बघणार. ठीक आहे? चला, ठीक. तर बेटा आपण स्टार्टिंगला काय करूयात? पायथॉन. ठीक आहे. पायथॉन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज. काय बेटा? एक प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. एक प्रोग्रामिंग लँग्वेज. बरं. याच्या इंट्रोडक्टरी पार्ट आपण नेक्स्ट सेशनला बघूयातच. आज फक्त आपण काय करूयात? आपण इन्स्टॉलेशनचा पार्ट बघूया. की पायथॉन सेटअप आपल्या पीसीमध्ये, लॅपटॉपमध्ये कसे इन्स्टॉल करायचंय, काय करायचंय? त्याच्यासाठी ऑनलाईन कंपायलर्स आहेत का? ऑनलाईन इंटरप्रेटर्स आहेत का? त्या गोष्टी काय असतात, त्या गोष्टी आपण पूर्ण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार. आज फक्त आपण इन्स्टॉलेशनचा पार्ट बघूयात. त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे करायचंय आणि आपण फर्स्ट कोड आपण रन करून बघू. ठीक आहे? ओके. तर आपण येऊयात इन्स्टॉलेशनच्या पार्टकडे. आपण याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काही याच्यामध्ये आपण व्हीएस कोड स्टार्टिंगला इन्स्टॉल करणार. व्हीएस कोड इन्स्टॉलेशन बघणार स्टार्टिंगला. ठीक आहे. बरं. व्हीएस कोड इन्स्टॉलेशन नंतर पायथन सुद्धा आपण इन्स्टॉल करणार. ठीक आहे. बरं. नंतर ठीक आहे. त्या दोन गोष्टी झाल्यानंतर आपण आपला फर्स्ट कोड आपण रन करू आणि त्याच्यानंतर कुठले ऑनलाईन कंपायलर्स आहेत ते सुद्धा आपण बघू. ऑनलाईन कंपायलर. ठीक आहे. या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. ओके. ठीक. सो लेट्स स्टार्ट. तर आपण स्टार्टिंगला बघूयात व्हीएस कोड इन्स्टॉलेशन. व्हीएस कोड डाउनलोड फॉर विंडोज टाईप करा. त्याच्यानंतर फर्स्ट लिंक येईल, याच्यावरती क्लिक करा. नंतर इथे विंडोज फॉर विंडोजसाठी तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे मॅक असेल, मॅक ओएस वगैरे, तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. काय नाही, जस्ट तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर ज्या प्रकारे इन्स्टॉल करता त्या प्रकारेच विंडोजला व्हीएस कोडला डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. ओके. ठीक. व्हीएस कोड डाउनलोड झाल्यानंतर नंतर असं या पायथन टाका. ठीक आहे. ओके करा आणि इथे एक लिंक येईल. फर्स्टलाच लिंक येईल, वेलकम टू पायथन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. python.org. ठीक आहे. यावरती क्लिक करा. इथे डाउनलोड ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा. नंतर इथे जे व्हर्जन अवेलेबल असेल, जे करंट व्हर्जन अवेलेबल असेल त्या व्हर्जनवरती क्लिक करा आणि ते डाउनलोड करू. माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी डाउनलोड आहे. ठीक आहे. तर तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर अगदी ज्या प्रकारे तुम्ही व्हीएस कोड इन्स्टॉल केले त्याच प्रकारे इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. या दोनही गोष्टी इन्स्टॉल झाल्यानंतर जस्ट आपल्या विंडोजवरती या, व्हीएस कोड टाईप करा. व्हीएस कोड. ठीक आहे. व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ठीक. ओपन करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येईल. ठीक आहे. हा इंटरफेस आल्यानंतर काय करायचंय, तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुमचं एक फोल्डर क्रिएट करून. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी ऑलरेडी एक डेस्कटॉपवरती फोल्डर बनवले पायथन या नावाने. ठीक आहे. हे बघा दिसते. पायथन या नावाने मी ऑलरेडी एक फोल्डर बनवून ठेवलंय. ठीक आहे. नंतर ओपन फोल्डरवरती क्लिक करा. ओपन फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर इथे डेस्कटॉपवरती क्लिक करा. नंतर इथे येईल बघा पायथन. पायथनवरती क्लिक करा. सिलेक्ट फोल्डरवरती क्लिक करा. ठीक आहे. मी ऑलरेडी कोड्स केलेले आहेत ते. तर ठीक. अशा प्रकारे येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोड लिहायचा आहे, तर न्यू फाईलवरती क्लिक करा. सपोज आज डेमो डॉट आणि तुम्ही काहीतरी एक्सटेन्शन यूज करणार. तुम्ही पायथनसाठी वेगळे एक्सटेन्शन यूज करायला लागतं. जावा असेल तर जावासाठी वेगळे एक्सटेन्शन, सीपीपी असेल, सी प्लस प्लस असेल, सी असेल. प्रत्येक लँग्वेजसाठी काय असतं, वेगळे एक्सटेन्शन. त्या पूर्ण गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आज जस्ट डेमो डॉट पी वाय हे ठीक आहे. डेमो डेमो 6.py. ओके. बघा आलंय. ठीक आहे. आणि याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला काही एक्सटेन्शन्स डाउनलोड करायला. ठीक आहे. इथे एक्सटेन्शन वरती या. इथे टाका पायथन. पायथन एक्सटेन्शन जस्ट तुम्ही पायथन सुद्धा टाकू शकता. तुम्हाला भरपूर सारे एक्सटेन्शन्स मिळतील. ठीक आहे. भरपूर सारे एक्सटेन्शन्स मिळतील. तुम्ही कुठलेही याच्यापैकी एक एक्सटेन्शन डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. बरं. ठीक. हे इन्स्टॉल झाल्यानंतर काय करायचं, तुमची फाईल वगैरे सेव्ह होणार. फाईल वगैरे सेव्ह होणार. ओके.
ठीक आहे. आपल्याला फर्स्ट कोड बघूयात आपण. सपोज करूयात प्रिंट आणि ठीक आहे. आपण हेल्लो वर्ल्डचंच बघूया. इझी. कारण की आता स्टार्टिंग आपण असंच करतो ना प्रत्येक लँग्वेजमध्ये. ठीक. हेल्लो वर्ल्ड कोड टाइप केलाय सर. नंतर काय करायचंय कंट्रोल एसने हा कोड सेव्ह करून घ्यायचा. राइट? कंट्रोल एसने सेव्ह केलाय. नंतर कोड रन करायचा आहे. बघा आलंय हेल्लो वर्ल्ड. ठीक आहे. आता सर हे आलं कसं? आम्हाला काहीच कळलं नाही. ठीक आहे. नो प्रॉब्लेम, नो इश्यू. आज फक्त इन्स्टॉलेशनचा पार्ट बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर इंट्रोडक्शनचा पार्ट आणि आपण नेक्स्ट डे 2 पासून आपण टोटल लँग्वेज शिकणार आहोत फ्रॉम बेसिक. ज्याला काहीच प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं नॉलेज नाही, त्याला सुद्धा हा कोर्स अगदी ईझी वेने शिकवला जाईल. अगदी ईझी वेने सांगितलं जाईल, कशाप्रकारे वर्किंग होतं, काय होतं. अगदी ईझी वेने सांगितलं जाईल. ठीक आहे? ठीक. बरं. याच्यानंतर आपण काय-काय बघणार आहोत त्या कोर्समध्ये. ठीक आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट, थिअरी कन्सेप्ट शिकवल्या जातील. त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सुद्धा आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेशन सुद्धा होणार. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेशन. डाउट सेशन्स असतील, ते सुद्धा तुमचे घेतले जातील. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण वेगळी एक सीरीज स्टार्ट करणार आहोत. वेगळी सीरीज स्टार्ट करणार आहोत. म्हणजे जे आपले टॉपिक्स कव्हर होतील. जे टॉपिक्स कव्हर होतील सपोज फ्रॉम डे 1, डे 2 सपोज 2-3 टॉपिक झाले तुमचे. त्या 3 टॉपिकवरती तुमचं एक सेशन. तर त्या सेशनमध्ये काय होईल बेटा तुमचे मल्टिपल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जातील. मल्टिपल प्रॉब्लेम्स काय केले जातील? सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. याच्यासाठी आपण वेगळी प्लेलिस्ट बनवणार आहोत. म्हणजे याच्यामुळे काय होईल तुम्हाला मल्टिपल प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम काय करायला मिळतील? प्रॅक्टिससाठी मिळतील. ठीक आहे. आणि त्याचे ॲन्सर्स वगैरे कसे फाइंड आउट करायचे, कसा कोड लिहायचा आहे, काय लिहायचं आहे, यासाठी पूर्ण तुमची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. ठीक आहे. ठीक आहे बेटा. तर आजच्यासाठी एवढंच. इन्स्टॉलेशनचा पार्ट बघून घ्या. ठीक आहे. याच्यानंतर एक लास्ट थिंग तुम्हाला ऑनलाईन कंपायलर सांगून देतो काही. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक प्रोग्रामिज म्हणून आहे. प्रोग्रामिज पायथन टाकू शकता. एक नंबरलाच लिंक येईल ऑनलाईन पायथन कंपायलर याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे. बरं. हा एक कोड लिहिलाय. सपोज आपण प्रिंट वेलकम टू न्यूरोस्पार्क इन्स्टिट्यूट. ओके. ठीक आहे बेटा रन करा कोड. हे बघा आउटपुट आलंय तुमचं वेलकम टू न्यूरोस्पार्क इन्स्टिट्यूट. आता हे सर कसं आलंय, काय आलंय याच्याबद्दल नो डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. प्रत्येक हे झालं प्रोग्राम. तुम्ही Replit वरती कोड करू शकता. Replit वरती तुमच्या Replits वगैरे क्रिएट करून तिथे करू शकता. नंतर एक GDB नावाचं पण आहे GDB ऑनलाईन कंपायलर. ठीक आहे. हे तुम्ही यूज करू शकता. इथे या. ठीक आहे. GDB ऑनलाईन कंपायलर यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक लँग्वेज शिकू शकता. ठीक आहे. तर इथे कुठेही पायथॉन वगैरे असेल. ठीक आहे. पायथॉनवरती क्लिक करा. नंतर तुम्ही ते कोड रन करू शकता. ठीक आहे. कोड रन करा. खाली आउटपुट येईल तुमचं. ठीक आहे. हा कोड तुम्ही रनही करून ठेवू शकता. रन झाल्यानंतर सेव्हही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही अकाउंट वगैरे इथे क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही GDB सुद्धा यूज करू शकता. प्रोग्रामिज यूज करू शकता. त्याच्यानंतर मी VS कोडचं इन्स्टॉलेशन सांगितलं तुम्ही तेही करू शकता. ठीक आहे. चालेल. ओके गाईज. तर थँक यू सो मच आणि कंटिन्यू करा. नक्कीच तुमचा फायदा होईल. तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. ओके गाईज. ओके. थँक यू सो मच आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.